नमस्कार मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे स्पेशली जे विद्यार्थी महापरीक्षांच्या रिझल्टमध्ये वेटिंगमध्ये आहे किंवा ज्यांचे नाव वेटिंगमध्ये सुद्धा नाही आहे, म्हणजे सिलेक्शन नाही झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी व सोबतच आता महावितरणची तयारी कशी करावी त्यासाठी बनवलं जात आहे। आणि दुसरी गोष्ट की ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या डॉक्युमेंट्सबद्दल तर पहा, खूप सारे विद्यार्थ्यांचे मला मेसेज कॉल्स आले होते आणि हा व्हिडिओ बनवा म्हणून सांगितलं। बनवायचा होता मला, पण थोडा बिझी शेड्यूलमुळे बनवू शकलो नाही, त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी। थोडासा व्हिडिओ हा डिले होत आहे। पहा मित्रांनो, आता सगळ्यात पहिला की जो कट ऑफचा आपण बोलत होतो की कट ऑफ जो आहे तो कॅटेगरी वाईज जर आपण ओपन पाहिलं तर थोडा जास्त गेला। ओबीसी ओपन एससीचा सुद्धा कट ऑफ जो आहे तो बऱ्यापैकी आहे, म्हणजे हायस्ट गेलेला आहे सगळे कट ऑफ्स ॲज एक्सपेक्टेड। कारण की जे नॉर्मलायझेशन आहे किंवा मी मागेही व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं, नॉर्मलायझेशन असेल किंवा मग जे मार्क्स असतील आपल्याला अप्रेंटिसशिपचे मिळालेले विद्यार्थ्यांना, त्याच्यामुळे हा फरक आपल्याला पाहायला भेटून आला। आता या रिझल्टमध्ये खूप सारे विद्यार्थी असे आहे की ज्यांचं काही जे सिलेक्शन आहे ते काही पॉईंट्सने किंवा काही मार्क्सने वेटिंगमध्ये झालं आणि किंवा मग ते वेटिंगमध्ये सुद्धा नाही आलेले आहे काही मार्क्सने। आता ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स हे फार जास्त पडलेले, म्हणजे फार जास्त डिफरन्स असेल, म्हणजे 20-30 मार्कांनी जर तुमचा रिझल्ट राहिला असेल तर पहा मित्रांनो, तिथे आपल्याला असं म्हणता येईल की आपली मेहनत थोडीशी कमी पडली, आपल्याला अजून इम्प्रूव्हमेंटची गरज आहे। आणि किंवा मग एक तर तुम्ही पेपरमध्ये गेल्याच्या नंतर पेपरला खूप घाबरले असाल, म्हणजे असेही विद्यार्थी मी पाहिलेले आहे की खूप चांगला अभ्यास केला, 2-3 वर्ष क्लासमध्ये असताना सुद्धा स्कोअर चांगला होता, तर प्रॅक्टिससुद्धा केली होती, पण पेपरमध्ये पेपरचं प्रेशर हँडल करू शकले नाही आणि पेपर कोणाचं पहिल्या शिफ्टमध्ये होतं तर आणखीच टेन्शन होतं। त्या टेन्शनमुळे, त्या प्रेशरमुळे पेपरचे क्वेश्चन्स फार कमी अटेम्प्ट केले, त्यातही चुकून ठेवले आणि अशा केसमुळे जो रिझल्टच्या बाहेर आलेला नाही, तर अदरवाईज त्यासुद्धा मुलांचा रिझल्ट होता। पहा, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मित्रांनो, आपला रिझल्ट आला नाही आहे, जर तुम्ही खरंच आपली मेहनत प्रामाणिक केली असेल आणि प्रामाणिक करूनही जर आपला थोड्या मार्कानं किंवा मग रिझल्ट आला नसेल, तर आपण केलेल्या मेहनतीवर म्हणजे शक घेता कामा नये। आपण त्याला ॲबल नव्हतो किंवा मग आपल्यामध्ये क्षमता नाही आहे, आपण कुठेतरी म्हणजे कामाचेच नाही आहे, गेलेलो आहो, आपल्याच्यानं काही होतच नाही, असं स्वतःला कोसण्याचं काही मला तरी असं वाटतं कारण नाही आहे। चुका प्रत्येकाकडूनच होतात आणि त्या चुकाला आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायचं आहे। खूप सारे मित्र असे होते की ज्यांचं वेटिंगमध्ये आलं तेही सुद्धा रडत होते, आणि जे वेटिंगमध्येही नाही आहे की बस मला असे विद्यार्थ्यांचे कॉल आले की बस सर खूप मेहनत केली पण नाही झालं, मला वाटत होतं माझं होऊन जाणार पण कट ऑफ हाय गेला, खूप वाईट वाटत आहे। पहा मित्रांनो, म्हणजे खूप वेगवेगळे विचार डोक्यामध्ये येतात, मी समजू शकतो की तुमच्या डोक्यात जे विचार सुरू असेल, तुम्ही जे फील करत आहे सध्या, हे कोणीही दुसरा व्यक्ती कितीही म्हटलं तरी फील करू शकत नाही, कारण की त्याची कंडिशन त्यालाच माहीत राहते। आणि हे दिवस मी सुद्धा एक दिवस पाहिलेला होता। तर पहा की आता काय करता येईल आपल्याला, जर आपण याच्यावर विचार केला तर ते बेटर होईल, कारण की आपल्यासमोर महावितरणचा पेपर आहे आणि तो पेपर आपल्याला काढायचा आहे एनी हाऊ। कारण की आपलं फर्स्ट टार्गेट तर महापारेषणच होतं। मला माहीत आहे खूप साऱ्या पोरांचे, म्हणजे मी हे जे बोलत आहे ना, हे सगळं विद्यार्थ्यांची खूप वेळ डिस्कशन केल्याच्या नंतरच बोलत आहे की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं होतं की सर मी महावितरण तर काढूनच टाकेल, पण मला महापारेषणच पाहिजे होतं, माझं ड्रीम जॉब होतं तो महापारेषण। तर सगळं मित्रांनो बरोबर आहे, पण मला तर असं वाटतं की पहिले तुम्ही आता एक जॉब सिक्युअर करा, कारण आपलं पहिलं तर टार्गेटच होतं। सगळ्या विद्यार्थ्यांना मी एकच म्हणेल की महापारेषण येत आहे म्हणून आपण सगळं त्याच्यासाठी तयारी करत होतो, पण जर महावितरणच्या जागेवर महापारेषणच्या जागेवर जर महावितरण आधी असती, समजा आपण महापारेषणसाठी तयार केलेली आहे, आता त्या महापारेषणच्या जागेवर जर पहिलेच महावितरण असती तर नक्कीच आपण त्याचा पेपर दिला असतो, आपलं सिलेक्शनही झालं असतं आणि आपण जॉईनही झालो असतो, आणि त्याच्यानंतर मग आपण महापारेषणबद्दल विचार केला असता की जॉईन करायचं की नाही करायचं। आता खूप सारे विद्यार्थी असे सुद्धा आहे की जे महावितरणमध्ये जॉईंट आहे, ज्यांना 2-2, 3-3 वर्ष झालेलं आहे किंवा ते नुकतेच आता परमनंट झालेलं आहे आणि त्यांचं सिलेक्शन आता महापारेषणमध्ये सुद्धा झालेलं आहे। आता ते विद्यार्थी विचार करत आहे की एवढं पेमेंट, मी परमनंट झालेलो आहो, एवढं पेमेंट आहे, आता हे पेमेंट सोडून मी कसं काय जाऊ तिकडे। तर ते म्हणतात की नाही, आता सिनियरिटी लॉस होऊन जाते, पेमेंटसुद्धा कमी राहते 3 वर्ष वगैरे, त्याच्यामुळे मी महावितरणच कंटिन्यू करतो, हेच बेटर आहे। याच्यातही पुढे आता मीटर लागत आहे, स्मार्ट मीटर, तर आम्हाला वसुलीचं सुद्धा काही काम नाही आहे, फक्त लाईन मेंटेनन्सचंच काम आहे। तर त्याच्यातही विद्यार्थी पॉझिटिव्ह विचार करत आहे। मेन आहे आपला जो आपण म्हणतो आहे ड्रीम जॉब। ओके, जसं आता UPSC MPSC वाले विद्यार्थ्याला माहितीच आहे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं असं की UPSC झाले तर आपण MPSC करू, काही असतात म्हणा जिद्द की ज्यांना आपल्याला UPSCच काढायचे आहे, पण आपण म्हणतो ना की नाही बा, फुल नाही फुलाची पाकळी। तर एकदमच त्याच्याबद्दल एकदमच फ्रस्ट्रेटेड होणं, एकदमच नाराज होणं, मला तर असं वाटतं की हे त्याचं कारण नाही आहे, कारण या कारणाने आपल्या डोक्यात आणखी जास्त विचाराला हे येते, म्हणजे विचार आपल्या डोक्यामध्ये जास्त येते, आणि जेवढे तुम्ही जास्त विचार कराल तेवढा तुमचा वेळही वाया जाईल आणि जो येणारा पेपर आहे तो सुद्धा खराब जाण्याची शक्यता आहे।
थोडंसं तुम्हाला स्वतःला सावरावं लागेल, मोटिवेटेड राहावं लागेल, की जे झालं आता त्याला आपण बदलू शकत नाही. चुका कोणाच्यानं झाल्या, काय झाल्या, आपण आपली मेहनत प्रामाणिकतेनं केली, बरोबर. पण पेपरमध्ये कुठेतरी क्वेश्चन्सचं ऑप्शन्स असेल, खूप खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं आहे. काही जणांनी मेहनत केली पण एखादा टॉपिकच नाही केला, बरोबर. मेहनत करूनही पेपरमध्ये क्वेश्चनचे उत्तरच नाही आले, म्हणजे असे अलग आहे. ओके. काही जणांना आपल्या जॉबमुळे म्हणा किंवा आपल्या फॅमिलीमुळे म्हणा किंवा फॅमिलीच्या हेल्थमुळे, स्वतःच्या हेल्थमुळे वेळ देता नाही आला, प्रॅक्टिस नाही करता आल्या, त्याच्यामुळे ते कुठेतरी कमी पडले. त्यांना माहीत आहे की आपण जर प्रामाणिकतेने हे सगळं केलं असतं तर आपलंसुद्धा सिलेक्शन झालं असतं. खूप सारे विद्यार्थी असे सुद्धा आहे की ग्रुप होता 4-4, 5-5 मुलांचा, त्याच्यापैकी 4-4 मुलांचे सिलेक्शन झालं आणि कुठेतरी एखाद्या मित्राचं सिलेक्शन राहिलं. मला सगळे हे ओपिनियन मित्रांनो तुमच्याचकडून भेटलेले आहे की सर आम्ही सगळेजण सोबत होतो, सोबत क्लास केले, सोबतच सगळा अभ्यास केलेला, लायब्ररीमध्ये सोबत होतो आणि आता आमच्या 4 जणांचं सिलेक्शन झालं आणि एकाचं सिलेक्शन झालं. हालाकी त्यानं आम्हाला शिकवलं, त्याचे कन्सेप्ट आमच्यापेक्षा चांगले होते, पण त्याचं सिलेक्शन नाही झालं आणि आमचं सारं आम्हाला वाईट वाटतं सर आमचं सिलेक्शन होऊन, किंवा त्याचं सुद्धा आमच्यासोबत व्हायला पाहिजे होतं, तर अजून आमचा आनंद हा गगनात मावला नसता, अजून जास्त आनंद आपल्याला झाला असता. पहा मित्रांनो, असे विचार करणारे विद्यार्थीसुद्धा खूप म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहेत. हे सुद्धा आपल्याला गर्वाची गोष्ट आहे की नाही बा आपल्या मित्र सिलेक्शन नाही झालं. नाही तर मग काही विद्यार्थी असे सुद्धा आहे की बा याचं कसं काय झालं, माया काहून नाही झालं, माया व्हायला पाहिजे होतं, याचं नाही, किंवा मग दोघांचं असंही असते. दोघांचं झालं पाहिजे हे विचार करणारे विद्यार्थी तर आहेच, पण कधी असेही असतात की बा याचं कसं काय झालं, माय नाही झालं तर मग याचंही नाही झालं व्हायला पाहिजे होतं. पण तुम्ही जर सगळ्यांना एकमेकाला आधार दिला तर नक्की तुमचा जो मित्र तुमच्यासोबत होता त्याचंसुद्धा सिलेक्शन आता महावितरणमध्ये होऊन जाईल. छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे मला हा, की बस की याच्यासाठीच, की मी असं नाही म्हणत आहे तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी, पण तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा थोडासा, की खरंच याने तुम्ही वाईट झाले, तुम्ही डोक्यामध्ये बस असं बसून आहे मॅडासारखे विचार करत आहे, कंटिन्यू विचार येतातच, पण आपण त्या लेवलचे नाही ना की 10व्या वर्गात आहे बा आपण, 5व्या-6व्या वर्गात आहे, आपण मॅच्युअर आहे आणि मॅच्युअर आहे तर आपल्याला त्या मॅच्युअरसारखेच विचार करावा लागेल, स्वतःला स्टेबल करायला. आपण तर दुसऱ्याला सांगितलं पाहिजे की बा सावरण्यासाठी, आपल्याला गरज नाही पडली पाहिजे त्याची. चुकलो आणि आता ह्या सगळ्या गोष्टीचा पॉईंट व्ह्यू असा आहे की जे 5 मित्रांचं, मला असे भरपूर सारे विद्यार्थी आहे ग्रुपमध्ये सगळ्याच, की ज्यांचं बा एखाद्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तोच त्या ग्रुपमधला कुठेतरी लीडर असतो, टॉप करत असतो आणि त्याचं नाही राहून जात. आता त्याच्यामध्ये पहा, सगळ्यांनी सगळाच सारखा अभ्यास केला, सगळ्यांनी बरोबर क्लास केले, सगळ्यांकडे सगळं सेम कंटेंट होतं, पण मग मिस्टेक कुठं झालेलं आहे, मिस्टेक झालेलं आहे कुठेतरी. एकतर आपण एखाद्या टॉपिकवर, एखाद्या पॉईंटवर किंवा काही पॉईंटवर म्हणजे चांगला अभ्यास केला नसेल, चांगली प्रॅक्टिस केली नसेल, किंवा असे अनेक कारणं आहे आपल्या रिझल्टला आपला स्कोर कमी येण्यासाठी. आपण पेपरमध्ये थोडंसं घाबरलो असेल, अजून काही असेल, नॉन टेक्निकल, किंवा मग काही जणांचं निगेटिव्ह मार्क्स आले असेल, अशा खूप साऱ्या. पण ज्या काही तुम्ही चुका केल्या असेल तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे, त्या चुका नेक्स्ट टाईम नाही झाल्या पाहिजे याची काळजी घ्या, कारण की आता काहीही करून आपल्याला रिझल्ट महावितरणमध्ये काढायचा आहे. खूप सारे विद्यार्थ्यांचं असंही मला फोन आले की सर तुम्ही खूप मेहनत घेतली, म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालं त्याने तर शेकडो विद्यार्थ्यांनी कॉल केलेच, त्यांना माहीतच आहे. पण ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचाही मला असा फोन आला की सर तुम्ही मेहनत घेतली पण मी तुम्हाला रिझल्ट नाही देऊ शकलो, पण मी तुम्हाला नक्की आता महावितरणमध्ये सर रिझल्ट आणून दाखवतो, हे माझं चॅलेंज आहे. म्हणजे खूप कमी, म्हणजे असेही सुद्धा सेल्फ मोटिवेटेड विद्यार्थी आहे आणि म्हणजे त्यांचं ऐकून मलाच खूप वाटतं की नाही बा, की विद्यार्थीमध्ये आहे, क्षमता आहे. म्हणजे रिझल्ट आला नाही आहे म्हणजे आता समाजाचा रूलच आहे मित्रांनो, की कोणीही जो आहे तो फक्त रिझल्ट मागते. तुम्ही काय परिश्रम घेतले, तुम्ही काय स्ट्रगल जीवनामध्ये भोगले, हे कोणाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे. बस तुम्ही तुमचं नाव रिझल्टमध्ये आणलं तर तुमच्यासारखा व्यक्तीच नाही आहे. मी माझ्या लेक्चरमध्ये ऑलरेडी सांगितलं, मी माझ्या प्रत्येक ऑफलाईनच्या बॅचमध्ये सांगतोय तुम्हाला, की मग तर ते ज्याचा रिझल्ट आला तर त्याला लोक तर डोक्यावरच घेऊन बसतात. आम्हाला तर पहिलेच माहीत होतं तुझ्यासारखं तर हुशारच नाही आहे, तू तर गावाचं नाव मोठं केलं आणि तू तसं आणि तू तर तसंच, बरोबर. सगळ्या नातेवाईकांचे कॉल आपल्याला सुरू होऊन जातात बोलायला, की जे आपल्याला ओळखतही नाही, ज्याला आपण ओळखत नाही किंवा जे आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखत नाही त्यांचेसुद्धा आपल्याला दुरून फोन येतात आणि त्यांनाही कुठेतरी अपेक्षा असते की बा आपलंही काहीतरी काम झालं पाहिजे. त्यांना काय माहीत की आपण पारेशनमध्ये आहे, कोणतंही बिलाचं काम होणार नाही आहे, लाईनचं होणार नाही, आपलं डायरेक्ट काम आहे पारेशनचे. असो, पण पहा मित्रांनो, की आपली मेहनत प्रामाणिक होती ना, मग प्रामाणिक आहे तर आपल्याला यशसुद्धा मिळणार. पण जर तुम्ही आता थोडंसं धीर नाही धरला, थोडंसं जर आपण प्रॅक्टिस नाही केली तर आपला हा सुद्धा रिझल्ट कमी जाऊ शकतो, आपला स्कोर कमी येऊ शकतो. तर म्हणून सांगतो आहे, ॲज अ फ्रेंड म्हणून, ॲज अ टीचर म्हणून, ॲज अ भाऊ म्हणून, की प्लीज कृपया करून एकदम डिप्रेस जाऊ नका. जेवढेही दिवस राहिलेले आहेत, 10 दिवस राहिले असेल, 8 दिवस राहिले असेल, त्याला डबल कसे होतील, त्याला काय करता येईल ते त्याच्यासाठी मेहनत करा. होते. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं असं झालं आहे की पेपर झाला होता, खूप चांगला पेपर गेला होता. आता
तोंडावर आलेला घास खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा सुटलेला आहे, बरोबर. म्हणजे पॉईंटच्या फरकानं राहून गेलेल्या मित्रांनो, म्हणजे काही जण असे त्या 100, 101 ते 106 जसं ओबीसी कॅटेगरी जर म्हटलं आपण, तर त्याच्यामध्ये असे हजारो, म्हणजे हजारो जर म्हटलं तरी हजारो विद्यार्थी तुम्हाला भेटेल की ते त्यामध्ये आहे. आता टोटल जर 50,000 विद्यार्थ्यांनी असा आकडा होता की जो टोटल 50,000 विद्यार्थी हे पेपरला आहे. एक्झॅक्टली मला माहिती आहे, पण मी ऐकलेला की 50,000 विद्यार्थी जे आहे ते टोटल पेपरला बसले होते महापारेषणच्या. आता त्यातील सिलेक्शन किती झालं आहे? 2,500 विद्यार्थ्यांचं. मग 47,500 विद्यार्थी अजूनही सिलेक्टेड नाही आहे. मग त्यांनी काय असंच डिप्रेस व्हायला पाहिजे काय? बरोबर. म्हणून सांगतो आहे की या भरतीमध्ये, आणि मी हे आधी पण आहे, या नाही दुसऱ्या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन होईल, पण आपल्याला त्याच्यामध्ये सातत्यता ठेवावं लागेल. आता खूप सारे विद्यार्थी असेही म्हणतात की सर आता पुन्हा सिलेक्शन, म्हणजे पुन्हा भरती कधी येईल आणि कधी नाही, मग 2-3 वर्ष लागेल किंवा येऊन किंवा नाही येईल. पहिले जॉब सिक्युअर करणं हे आपलं काम आहे. तुम्हाला वाटलं नाही, तुम्हाला लयच वाटून राहिलं की मला ट्रान्समिशनमध्ये जायचं आहे, तर अजूनही दुसरे मार्ग असतात. ओके, जॉबसोबत आपण अजून काही ओपन युनिव्हर्सिटीमध्ये एज्युकेशन घेऊन आणि अजून डायरेक्टली चांगल्या मोठ्या पोस्टच्या एक्झाम देऊनही सुद्धा जाऊ शकतो. आणि वितरणमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या लाईफला आणखी इम्प्रूव्हमेंट करू शकता. असं काहीच नाही आहे. पहिले तर तुम्ही जॉब तुमचा सिक्युअर करा, त्याच्यानंतर तुमचा जो काही ड्रीम आहे. मी म्हणेल ना, महापारेषण काहीच नाही रे. महापारेषणमध्ये तुम्ही जॉईन झाले तर तुमच्या बुद्धीला आराम आहे, बुद्धीला शांत आहे. हां, तुम्ही तुमच्या घराजवळ राहता, फॅमिलीला वेळ देऊ शकता, पण त्याच्यापेक्षा जर तुम्हाला अजून ग्रोथ करायची असेल जीवनामध्ये, करिअर करायचं असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटचे खूप सारे डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं नाव देशासाठी सुद्धा काम करू शकता, बरोबर. म्हणजे अजून तुमचं जायचं असेल तर. पण आपल्याला पाहिजे एक आरामाचा जॉब, सिक्युअर जॉब. तिथेही तुम्हाला काही एकदम आरामाचं नाही आहे. सगळ्या लोकांना एकच त्रास असते की फक्त महावितरण म्हटलं तर पब्लिक कॉन्टॅक्ट आहे आणि महापारेषण म्हटलं तर पब्लिक कॉन्टॅक्ट नाही आहे. पण असं नाही आहे. भविष्यात महावितरणमध्ये सुद्धा पब्लिक कॉन्टॅक्ट खतम होऊन जाईल, कारण की तुम्हाला माहिती आहे स्मार्ट मीटरच्या एजन्सीज आहे, कंपन्याज आहे, आणि तेच काम जे आहे ते आता मीटरचं बिल वसुलिंगचं किंवा सर्व्हिस लाईनच्या पुढचं काम हे फक्त कंपनीज करत आहे. तर एक गोष्ट ठेवा, लक्ष ठेवा की आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे. मी तुम्हाला नेहमी म्हटलं की एका मार्काने सुद्धा जर आपला रिझल्ट राहिलेला असेल तर असं नाही आहे की आता आपल्याला नेक्स्ट टाईम एकच मार्क घ्यावा लागेल. ये बातू आता आपल्याला सुरुवातीपासूनच सुरुवात करावी लागते. म्हणजे असं झालेलं आहे की खूप साऱ्या, की 3 तारखेला पेपर झाला होता, तो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की माझं सिलेक्शन होऊनच जाणार, तर त्यांनी अभ्यासाला पूर्णपणे स्टॉप करून टाकलं होतं आणि काही अभ्यासामध्ये मनच नव्हतं लागत. तुम्हाला माहीत आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आपणही सांगत होतो, पण जे करणारे होते ते फार कमी होते. आणि आता काय झालं अचानक की रिझल्टच्या लिस्टमध्ये आपलं नाव नाही आहे, आणि आता परत जेव्हा सुरू करायला जात आहे तर तेव्हा त्या कॉन्सेप्ट विसरल्यासारखं होत आहे, परत आठवत नाही आहे किंवा मग त्याच्यावर मन लागत नाही आहे, कारण की खूप मोठी गॅप पडलेली असते. तर हे सगळं कारण आहे की विचार करा की जर तुमचं अजूनही जर तुम्ही गॅप दिली त्याला, तर अजून आपल्याला पेपरला भारी जाईल. त्याच्यामुळे जेवढाही आता हे 8 म्हणजे आजची 11 तारीख आहे, तर टोटल 20 तारखेला ज्यांचा पेपर आहे त्यांच्याकडे टोटल 8 दिवस आहे, 9 दिवस आहे समजा. 9 दिवस आता 11 तर गेलाच समजा, तर पुढचे 9 दिवस. तर 9 दिवसाला तुम्ही कसे 18 दिवस करता, कसे 20 दिवस करता हे बघा. फार कमी म्हणजे आपली झोप जे आहे ते करून टाका 6 तास. त्याच्यानंतर जे टाईम आहे जो जसं तुम्हाला मॅक्स टू मॅक्स देता येईल याच्याकडे लक्ष द्या. प्रॉपर प्लॅनिंग करायचं आहे आणि आपल्याला आपला रिझल्ट काढायचा आहे. मी मागच्याही लेक्चरमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट चॅप्टर्स मार्क करून दिलं होतं. पण आता हा व्हिडिओ अजून बनवण्याचं कारण असं की जेवढेही राहिले दिवस आहे त्याच्यामध्ये आपली एक्झाम स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. आता ही एक्झाम स्ट्रॅटेजी सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी कॉमन आहे. तर पहा, तर एक्झाम स्ट्रॅटेजीबद्दल बोलू तर विषय सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याकडे टेक्निकल. आता आपल्याला सगळ्यांना एक्झाम पॅटर्न माहीत आहे की एक पेपरमध्ये फक्त 75 मिनिटाचा पेपर आहे आपला आणि 75च क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाणार. त्यातले जे 25 क्वेश्चन्स आहे ते टेक्निकलचे आहे. आता त्या 25 क्वेश्चनमध्ये कोणत्या चॅप्टर्समधून क्वेश्चन्स येतील हे कोणीही तुम्ही सांगू शकता. तुम्ही कितीही मोठ्या महान ज्योतिषाकडे गेले, कोणत्याही टीचरकडे गेले तर याच्यातलंच हेच येतील कन्फर्म असं आपण कोणीही सांगू शकत नाही. आता जसं महापारेषणमध्ये जे इलेक्ट्रॉनिक्स आहे त्याच्यावर क्वेश्चन्सच नव्हते, पण वितरणमध्ये असं नाही होऊ शकते येईल किंवा नाही येईल. पण आता मी तुम्हाला त्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, परत थोडक्यात शॉर्टमध्ये रिकॉल करून देत आहे की आपल्याला कोणतीही परीक्षा काढायची असेल ना तर पूर्ण सिलेबस कव्हर करणं गरजेचं आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकतेनं मेहनत केलेली आहे त्या सगळ्यांनी हा सिलेबस पूर्णपणे केलेला आहे. मग आता काय आहे, आता फक्त त्याला एकदा आपल्याला परत पॉलिश करायचं आहे, बरोबर. घाबरून जाऊ नका. जर तुम्ही घाबरले ना तर ज्या येणाऱ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा डबल होणार नाही आहे. शांततेत पहिले पूर्ण 1-2 दिवस तुम्ही अभ्यास चालू केला असेल मला माहीत आहे, पण मी हा व्हिडिओ अजून यासाठी बनवत आहे की बघ काहीतरी तुम्ही अजून चुका तर नाही करत आहे ना. तर जेवढेही पूर्ण चॅप्टर्स असतील, आता हे असे काही चॅप्टर्स आहे याच्यामध्ये की मोजून एक्झाम ओरिएंटेड काही फक्त MCQ निघतात, बरोबर. जसं मी आता सांगितलं माझ्या MCQ फास्ट लाईन बॅचमध्ये सुद्धा की हे जे आहे आपलं 3 फेज सप्लाय सिस्टीम असेल किंवा मग अल्टरनेटर असेल
अल्टरनेटर, 3 फेज सप्लाय सिस्टीम, सिंक्रोनस मोटर, हे असे काही चॅप्टर्स आहेत. त्याच्यानंतर मग हे स्पेशल मोटर तुम्हाला करा. हा इलेक्ट्रॉनिक्सवाला पार्ट तर तुम्ही आता सोडून द्या सध्या, फक्त बेसिक इलेक्ट्रॉनिक्स करा, हे राहू द्या, हा वाला पार्ट्स ठीक आहे. हे सेफ्टी रूल्स, त्याच्यानंतर हे बेसिक आहे समजा, हा राहू द्या, ठीक आहे. पहा, हे जे 3 चॅप्टर्स आहे 1, 2, 3. आता हा केबल छोटासा चॅप्टर्स आहे, पटकन होऊन जातो आहे. जनरेशन छोटासा चॅप्टर्स आहे. स्पेशल मोटर तुम्हाला काही आवश्यकता नाही आहे. आता स्पेशल मोटरमध्ये तुम्ही जो शेवटचा पार्ट आहे आपला रिलक्टन्स मोटर आणि हिस्टेरिसिस मोटर, त्या 2 मोटर केल्या तरी चालेल. ओके, तर असे काही चॅप्टर्स आहे आणि एक बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, याला तुम्ही सध्या आता थांबवू शकता. पहिले तुम्ही बाकीच्याला वेळ देऊ शकता. झालं. आता हे जे सेफ्टी रूल्स आणि आई रूल्स आहे, हा सुद्धा छोटासा चॅप्टर्स आहे. तर हे जे छोटे छोटे चॅप्टर्स आहे, इलेक्ट्रिक वायरिंग आणि अर्थिंग, हा सुद्धा छोटासा चॅप्टर आहे. जर वायरिंग कशी करतात हा शिकणं खूप मोठा पार्ट आहे, पण त्याचे रूल्स आणि त्याचे अर्थिंग वगैरे हा सुद्धा छोटासा पार्ट आहे. सोल्डरिंग, वायर जॉईंट, सगळे लहान लहान चॅप्टर्स आहे हे. हां, ठीक आहे. आता इल्युमिनेशन, मेजरमेंट हे थोडेसे मोठे आहे आणि बाकीचे अजून. आता याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही ना DC सर्किट, तर याच्यातही काही तुम्ही जास्त वेळ देऊ नका. DC सर्किटमध्ये सिरीज सर्किट, पॅरलल सर्किट आणि त्याच्यानंतर मग त्याचे बेसिक प्रॉब्लेम. तर हे जेवढेही चॅप्टर्स मी तुम्हाला मार्क करून दिलेले आहे, मोजून याच्यातून 50-50 MCQ जे आहे ते तुम्हाला इम्पॉर्टंट आता वेळ कमी आहे त्याच्या दृष्टिकोनातून त्या निघतील. म्हणून घाबरून जाऊ नका की नाही बा आता 30 चॅप्टर्स आहे, मग मला कसे करता येतील. हे पहिले तुम्ही निपटवा, याला तुम्हाला जेवढं जमतं तेवढं. आणि बाकीचे जे चॅप्टर्स आहे याला चांगल्या पद्धतीने सिद्धतनं रिव्हिजन करा. ओके, प्रॉपर सगळे पूर्ण चॅप्टर कंप्लीट करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जे आतापर्यंत MCQs क्वेश्चन्स वाचलेले असतील ते नवीन कोणत्याही पुस्तकाला हात लावू नका. ओके, जे वाचलेले असेल त्याला परत एकदा थोडंसं नजर मारून घ्या त्याच्यावर, की बघ सगळं. मला एक म्हणायचं आहे की जर थेरीमध्ये एखादा टॉपिक आपण शिकवलेला असेल तर त्याच्यावरचे MCQ जो काही आहे डायरेक्टलीवाला MCQ तो आपल्याला डबल वाचायची गरज नसेल. जसं आता थेरीमध्ये आपण ओम्स लॉ शिकलो की ओम्स लॉ काय आहे किंवा ओम्स लॉचा फॉर्म्युला काय आहे, आणि क्वेश्चनमध्ये आपण ओम्स लॉ आणि ओम्स लॉचे फॉर्म्युला पाहून राहिलो आहे, तर त्याचा काही अर्थ नाही आहे. हां, ओम्स लॉ कुठे लागू होतो, कोणत्या सर्किटला लागू होतो, त्याच्या काय कंडिशन्स आहे, हे काही वाचणं नवीन ते दम आहे त्याच्यामध्ये. बाकी तसंच क्वेश्चन तुम्हाला, तो थेरीवालाच क्वेश्चन तुम्हाला MCQमध्ये भेटून आलेला आहे, तर तिथं आपला वेळ जातो. तसं करू नका. बरोबर, तर टेक्निकली बरोबरचे आहे. मी हे जे मार्क करून दिलेले आहे तुम्हाला, हे फक्त इम्पॉर्टंट म्हणजे छोटे छोटे लहान चॅप्टर्स आहे. पूर्ण सिलेबसच इम्पॉर्टंट आहे. बरोबर, तर हे मार्क करून दिलेले हे चॅप्टर तुम्हाला सांगतो तुम्ही एका दिवसात निपटू शकता. बाकीच्याला तुम्ही चांगलं सिद्धत द्या. पूर्ण टेक्निकलला 2 दिवस द्या. 2 दिवसात पूर्ण जेवढे हे आपले विद्यार्थी असेल किंवा अजून काही सेल्फ स्टडी करणारे विद्यार्थी असेल त्याने चांगल्या प्रकारे रिव्हिजन करा, की आणि रिव्हिजन करताना आपण त्या कन्सेप्टला विसरलो नाही पाहिजे याची काळजी घ्या पेपरमध्ये. दुसरी गोष्ट आहे की अजून महत्त्वाची गोष्ट की आता टेक्निकलचे 25 क्वेश्चन्स आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये मॅक्स टू मॅक्स अटेम्प्ट करायची ताकद ठेवायची आहे. आता अजून महत्त्वाची गोष्ट की मग टेक्निकलला वेळ किती द्यायचा, तर मी म्हणेल तुम्हाला की जेवढ्या दिवसाचा जर तुम्ही 15 तास अभ्यास करत असाल तर त्याच्यातला अर्धा तास तुम्ही टेक्निकलला आणि अर्धा तास तुम्ही नॉन टेक्निकलला द्या. सो सगळ्यांना कळून चुकलेलं आहे या रिझल्टमध्ये. मी आधीही सांगितलेलं आहे गोष्ट, तुम्ही पाहून घ्या माझे लेक्चर्स वगैरे. आता जे आपले ज्यांनी बॅच केलेली आहे त्यांना सांगतो आहे, फार आपले यूट्यूबवर लेक्चर्स जे आहे ते फार कमी असतात. आणि जेव्हा सांगितले होते यूट्यूबवर टाकलेले लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये सांगितलं होतं, जेव्हा तुम्हाला एक्झाम स्ट्रॅटेजी सांगितली होती की तुम्हाला एका कोणत्याही विषयाच्या भरोश्यावर आपला रिझल्ट निघणार नाही आहे. आपल्याला पूर्ण सगळ्याचीच तयारी ठेवावी लागेल. ओके, म्हणजे जेवढेही त्याच्यामध्ये सब्जेक्ट असतात त्याच्या सगळ्यांचं आपल्याला त्याचं प्रॅक्टिस असली पाहिजे. तुम्ही म्हणता मी फक्त आता टेक्निकल करून जाईल तर आपलं सिलेक्शन होऊन जाईल असं नाही आहे. हेच खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ट्रान्समिशनमध्ये केलं. म्हणजे जे म्हणतात ना मी खूप मेहनत केली सर, मी खूप मेहनत केली. हो बरोबर आहे, पण आपला स्कोरही चांगला आला टेक्निकलमध्ये, पण नॉन टेक्निकल आपण बिघडवलं आहे. नॉन टेक्निकलचे आपण जो मोजके चॅप्टर्स होते ते करायला पाहिजे होते आपण, तर ते आपण केले नाही आणि त्याच्यावर आपल्याला केलेही आणि पेपरमध्ये जाऊन आपण त्याचे ॲन्सर्स काढले नाही, घाबरलो, तर मग याला काय अर्थ आहे. बरोबर, तर म्हणून सांगतो आहे टेस्ट सिरीज वगैरे द्या, प्रॉपरली प्लॅनिंग करा. आपलीसुद्धा म्हणजे मी असं माझी ॲडव्हर्टाईज नाही करत आहे, आपल्या विद्यार्थ्यांना सांगतो आहे नॉलिफायच्या की टेस्ट सिरीज सुरू आहे, सगळ्यांना फ्री अवेलेबल करून दिलेली आहे आपण. तुमच्या चालू असतील. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मी टेलिग्रामवर माझ्या नॉलिफायच्या विद्यार्थ्यांना अपडेट देतो, पण विद्यार्थी बिचारे ते लेक्चरसुद्धा पाहत नाही ॲपमध्ये जाऊन. बरोबर, कारण की ॲपमध्ये लेक्चर जे आहे ते तुम्हाला दिलेले आहे तुमच्या फोल्डर्समध्ये, ॲडमिशन्स फोल्डरमध्ये अवेलेबल सिक्वेन्स पूर्ण टाकलेले आहे, ते तुम्ही पाहायला पाहिजे. तर हे जे आहे, आणि इथेही सांगत आहे मी की जेही विद्यार्थी सेल्फ स्टडी करत आहे त्यांच्यासाठी सुद्धा की तुम्ही नॉन टेक्निकल असेल तर नॉन टेक्निकल जे महत्त्वाचे चॅप्टर्स आहे मी मागेही मार्क करून दिले होते तुम्हाला, की ॲव्हरेज असेल, पर्सेंटेज असेल, रेशो प्रोपोर्शनल पार्टनरशिप, हे सगळ्यांना माहीत आहे की हे चॅप्टर्स महत्त्वाचे असतात. टाईम अँड वर्क आहे, याला तुम्ही वेळ दिला पाहिजे. पूर्ण सिलेबस नाही, एक सिम्प्लिफिकेशन आहे. पूर्ण सिलेबस आता करायला वेळ नाही आहे, तर निदान एवढे तरी चॅप्टर्स. आणि जर तुम्ही पार्टनरशिप असेल किंवा मग आता हे पार्टनरशिप रेशो प्रोपोर्शनल चिल्लर चॅप्टर्स आहे, पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेजचे
एका पॅटर्नवरचं एक तर प्रॉब्लेम सॉल्व करा निदान, आणि त्या पॅटर्नवरचं जर आलं तर त्याच्यात आपल्याला चुका नाही झाली पाहिजे, सहज आपण फुल्ली कॉन्फिडन्सनं ते सॉल्व करू शकलो पाहिजे, एवढी ॲबिलिटी ठेवा. आणि स्कोर करण्याचा प्रयत्न करा की नाही बाबा मी पॉझिटिव्ह मार्क घेतो, 2 मार्क घेतो आणि बस समाधानी राहतो, असं नाही चालणार. तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये स्कोर करावा लागेलच. तर हे टेक्निकल आहे. त्याच्यानंतर मग आपण रिझनिंगमध्ये येतो. तर रिझनिंगमध्ये डायरेक्शन, ब्लड रिलेशन, ओके, अर्धा वेळ द्या. ओके, अर्धा वेळ द्या, होते प्रॅक्टिस आणि आरामात तुमचा रिझल्ट येते. ओके, फक्त तुम्ही खचून जाऊ नका. तर ॲनॉलॉजी वगैरे असेल, हे सगळे क्लासिफिकेशन, कोडिंग, डिकोडिंग, लिनियर सर्क्युलर अरेंजमेंट असेल, ठीक आहे, सिलोलिझम असेल, बाकी तर मग नॉन व्हर्बलवाला पार्ट आहे. तर हे जे चॅप्टर्स आहे हे तरी तुम्ही आधी करावं सगळंच लागते, पण हे आधी करा. त्याच्यानंतर मग तुम्हाला जर वेळ भेटत असेल किंवा तुम्ही याच्या आधी वाचलं असेल तर मग तुम्ही याला वेळ देऊ शकता. तर मराठीमध्ये काय करू, तर मराठीमध्ये माहिती आहे तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी आहे, वाक्यप्रचार असतील, पॅरा जम्बलिंग असेल, हे सगळे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे आणि याला वाचा. कोणतंही चांगलं मराठीचं पुस्तक वापरा आणि तुम्हाला दीपस्तंभचं पुस्तक तुम्हाला कामी पडू शकते. खूप चांगलं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सगळा कंटेंट मराठीचा जो आहे तो भेटून जातो, एक्झाम ओरिएंटेड. आता 10 पुस्तकं वाचण्याची वेळ नाही आहे. जे तुम्ही जास्त वेळ एक पुस्तक वाचलं असेल त्यालाच फॉलो करा. ओके, आणि द्या. जेवढाही पेपर आताही मित्रांनो पेपर येईल ना, तो तुमच्या त्या नोट्सच्या पेपरच्या जे काही तुमच्याकडे कंटेंट असेल त्याच्या अंदरच येईल, बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यात जे काही विचारलं त्याच्यात आपल्याला कन्फ्युजन नको व्हायला, एवढी मात्र काळजी घ्या. तर फॅशन ठेवा. आपल्या आईवडिलांना माहीत आहे तुमचं गोल होतं महापारेषण, बरोबर, पण तुमच्या आईवडिलांना महापारेषण काय महावितरण काय हे खूप साऱ्या आईवडिलांना नाही कळत, बरोबर. असं नाही म्हणत की आपल्याला, काही जणांना कळतं. खूप साऱ्या त्यांना मेन आहे की नोकरी, माया पोरगा नोकरीवर लागला, हे त्याच्यापेक्षा खूप म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्याच्यापेक्षा काही मोठं नाही आहे. बस त्याला सरकारी नोकरी मिळाली हे त्यांच्यासाठी खूप मोठं गोष्ट राहते. तर तुम्ही त्यांच्या डोळ्यावर त्यांच्याकडे पाहून एक अभ्यास करा, आपले स्ट्रगल पहा आणि परत जर आपण आता मेहनत नाही केली थोड्या काही दिवसासाठी तर परत हे सुरुवातीपासून करावं लागेल, याचीसुद्धा लक्षात ठेवा पुढे. आणि भरत्या चालूच राहतात, असं नाही की बा ही भरती संपली म्हणून पुढे भरती नाही आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची ताकद ठेवा, तुम्हाला अजून जास्त इम्प्रूव्हमेंटची म्हणजे ताकद ठेवा, तोसुद्धा आपला रिझल्ट येऊ शकतो. ओके, सो हे होतं सगळं काही. मी हे आधी सांगितलेलं आहे. स्पेशली हा जो व्हिडिओ आहे हा त्यासाठीच बनवला होता की खूप सारे विद्यार्थी हे डिफरेन्समध्ये गेलेले आहे. पण पहा मित्रांनो, मग असं जर तुम्ही प्रत्येकाने विचार केला, म्हणजे आता तुम्ही त्या 50,000 विद्यार्थी आहे, परत तो पॉईंट सांगतो तुम्हाला की 2,500 विद्यार्थ्यातले सिलेक्टेड झालेले आहे. आता 47,500 विद्यार्थी तर काही एवढे हुशार नव्हते ना, त्यांनी प्रामाणिक मेहनत केलेली आहे. कारण आपण पाहतो आपल्या आजूबाजूला खूप सारे विद्यार्थी ITI केला, कंपनीत गेला, थातूरमातूर अभ्यास केला, असे विद्यार्थी असतात की त्याचं आयकार्ड माहीत नसते, कधी काढायला लागते किंवा त्याचा मित्र त्याला काढून देते. त्याला माहीत नाही आहे की कुठं क्लास किंवा क्लास केले पाहिजे का, किंवा कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे का, बरोबर. किंवा मग खरंच क्लास करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला क्लास करणं गरजेचं नाही आहे. प्रत्येक जणाची वेगवेगळी प्रॅक्टिस असते. आपण आपला अभ्यास ITIमध्ये चांगला केला असेल तर तुम्हाला काही गरज नाही, तुम्ही अजून इम्प्रूव्हमेंट करू शकता, बरोबर. पण ज्याचं एकदम काहीच नाही झालेलं आहे आणि काहीतरी आता त्याला खरंच वरदान आहे. तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यांना माहीत आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता की काय बेसिक गोष्टीपासून आपल्याला ॲडव्हान्समध्ये शिकवलं जाते आणि कसा फायदा होतो. तर पण आता ती वेळ फार कमी आहे. ओके, तर त्याच्यात तुम्हाला ऑप्शन्स आहे की जेवढं राहिलेले दिवस आहे तेवढं तुम्ही त्याला करू शकता. जे काही असेल, ज्या माध्यमानं असेल तुमच्याकडे, जे काही बॅच असेल चालू असेल, कोणाच्या बॅचेस चालू आहे तर कोणी पाहत नसेल तर त्यालासुद्धा पाहून घ्या. महत्त्वाचे चॅप्टर्स करा, 8-10 चॅप्टर्स करा जेवढं, कारण तुमच्याकडे कंटेंट आहे, तुम्ही बॅच परचेस केली आहे तर त्याला सोडू नका. आणि नंतर मग तुम्हाला जे काही करायचं आहे, बा मला शांततेचा अभ्यास करायचा आहे, मग सुरुवातीपासूनच पाहिजे सगळं, तर असं नाही आहे. पहिले महत्त्वाचं काय आहे त्याच्यावर फोकस करा, आपला जॉब सिक्युअर करा. मग तर मी सांगत होतो तुम्हाला की जे 50,000 विद्यार्थी आहे त्यातून जे 2,500 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, त्यातल्या 47,500 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नाही झालं आहे. तर ते 47,500 विद्यार्थी जे आहे, एक आकडा घेऊन चाललो आहे मी 50,000चा, हे पहिले लक्षात ठेवा. तर त्या 47,500 विद्यार्थ्यांनी प्रामाणिकतेनं मेहनत केली हे खरंच चुकीचं आहे, बरोबर. त्यातले अजून जर काढले ना आपण तर तेच येतील 4-5 हजार विद्यार्थी, अजून 4-5 हजार विद्यार्थी जे एकदमच खरंच खूप म्हणजे क्रिमी झोनमध्ये असतात, बरोबर. बाकी तर मग ते गर्दी वाढवलेली आहे त्यांनी पेपरची. ओके, आणि त्यांनाही वाटलं होतं की आपलंही सिलेक्शन होणंच जाईल, कारण की IBPS आहे तर तुम्हाला पेपरचा पॅटर्न कसा होता सगळ्यांसाठी सारखा, असं वाटतं की बा आहेच, बरोबर, म्हणजे आपला रिझल्ट निघूनच जाईल, हे येते मला तेही येते. पण आपण चुका हेही चुकवतो तेही चुकवतो आणि चुकाच आपल्याला आपल्या रिझल्टला यशस्वी होण्यासाठी म्हणजे रिझल्ट राहण्यामध्ये त्या आपल्या चुकाच आपल्याला म्हणजे भोगाव्या लागतात, कारणीभूत ठरतात. तर लक्ष ठेवा. आता त्या 47,500 विद्यार्थ्यांमधून जर आपण हे फक्त 5,000 विद्यार्थी जर काढले जे क्रिमी झोन आहे, तर यांनी मग सगळ्यांनीच डिप्रेशनमध्ये जायला पाहिजे, पुढच्या कोणत्याच भरतीची तयारी नाही करायला पाहिजे,
बरोबर. पण फार असे काही विद्यार्थी की खरंच यंग एजमध्ये लागलेले आहे, 19, 20, 22च्या वयामध्ये, कमीत कमी 19-18च्या वयामध्ये लागलेले विद्यार्थी आहे. तर काही त्याच्यामध्ये न सिलेक्शन लिस्टमध्ये 28-29चे आहे आणि सिलेक्शनमध्ये सुद्धा 28-29-32चे सुद्धा विद्यार्थी आहे. अलग अलग आहे. कोणाला कोणाच्या नशिबानं लवकर चान्स भेटलेला आहे, कोणाला खूप म्हणजे खूप उशिरा. कारण का काही जणांना जेव्हा ती आता आम्ही माहीत आहे सगळे विद्यार्थी तुम्ही ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे याच्या आधी यांनी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की भाऊ रे तू कर, अभ्यास कर, क्लास कर किंवा अजून काहीतरी कर स्वतः आणि इम्प्रूव्हमेंट कर, नक्की सिलेक्शन होते. पण कोणी ऐकत नाही. जेव्हा 28-29चा होते आता काहीतरी जबाबदाऱ्या पडलेल्या आहे तेव्हा तो क्लास करायला निघते किंवा अभ्यास करायला निघते आणि मग वेळ फार कमी उरलेला असतो. आणि जे यंग जनरेशन आहे याच्यासोबत आपल्याला फाईट करायला लागते कारण त्याची ग्रास्पिंग पॉवर चांगली असते, ते स्टडीमध्ये असतात, नुकतंच 10वी झालेलं असते तर मॅथमॅटिक्ससुद्धा चांगलं असते. तर म्हणून सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच जे आहे सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते. बरोबर. तर असेही काही विद्यार्थी की जे खूप साऱ्या म्हणजे वय होते पण आता राहून गेलेले आहे आणि काही असे सिलेक्शन लिस्टमध्ये आहे की जे फार कमी वयाचे आहे त्यांना सिलेक्शनला झालेलं आहे. तर जे फार कमी वयाचे ना तेही डिप्रेशनमध्ये गेले. जे जास्त वयाचे होते त्याचं तर ठीक आहे, बरोबर, म्हणजे ते तर जास्त विचारात आहे. पण जे 20 म्हणजे मला असे 2 विद्यार्थी भेटले की सर 19 वर्ष झाले होते, काहीतरी 20 वर्ष त्यांचं रनिंग आहे आणि तेही विचारात होते की सर आता तर मनच नाही लागून राहिलं, काही डोक्यात असे विचार येऊन राहिले. म्हटलं छटाकभर वय आहे तुझं, बरोबर, म्हणजे 20 वर्ष वय तुझं सुरू आहे आणि त्याच्यात तू म्हणून राहिला की असे म्हणजे विचार येऊन राहिले आहे काय. तर अजून तर तुला काहीच नाही पाहिलेलं आहे पोरांचे स्ट्रगल. एक दिवस तू MPSC UPSC करणाऱ्याकडे जाऊन बस, त्याचे स्ट्रगल पाहे, त्याचा सब्जेक्ट पाहे, त्याचे पुस्तकं पाहे फक्त एक दिवस. तो काय वाचून राहिलेला आहे. त्याच्यासमोर आपलं स्ट्रगल फार कमी आहे, बरोबर. आणि तो किती पेशन्स ठेवतो भरतीसाठी, अटेम्प्टसाठी. ओके. आणि आपल्याला तर इन राजा 3-4 सब्जेक्टच आहे, बरोबर. तेवढे आपण करतो ना, आपण पहिल्याच फेलरला आपल्या जीवनात आपण अयशस्वी झालो हे घोषित करून देतो, बरोबर. राजा असं नसते. म्हणजे मी जे आहे ते प्रॅक्टिकली बोलतो आहे मित्रांनो. मी हा व्हिडिओ खरंच फक्त तुमच्यासाठी बनवलेला आहे. जे विद्यार्थी खरंच म्हणजे मनापासून म्हणजे डिप्रेसमध्ये गेले असेल. डिप्रेस हा शब्दच आपल्या डेफिनेशनमध्ये नसला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपली अल्टरनेटिंग सायकलच असते, DC सायकल. तुम्हाला माहीत आहे ECCचा जो ग्राफ आहे हे सगळंच म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की जो ECCचा ग्राफ आहे तो जोपर्यंत खालीवरतं चालू आहे, अप डाऊन चालू आहे, तोपर्यंतच माणूस जिवंत आहे. सरळ झाला तो गेला, बरं. तर जीवनामध्ये हे अपडाऊन चालूच राहतात, बरोबर. तुम्ही त्याला कसे फेस करता हे खूप मॅटर करते. आता काही अजूनही असे विद्यार्थी आहे की बस मला तर करायचंच नाही आता अभ्यास, माझं तर मनच नाही लागून राहिलं, बरोबर, मी करणारच नाही आता. अबे कोणाचं वाईट होणार आहे? तुझ्याच वाईट होणार आहे ना. तू अभ्यास नाही करणार आहे तर तुझ्या बाजूच्याला काही फरक नाही पडणार. त्याला बरंच आहे की तुझं सिलेक्शन नाही झालं, बरोबर. फार कमी हितचिंतक असतात जीवनामध्ये, बरोबर. पण तुला सिद्ध करून दाखवायचं आहे की नाही. हा नाराज म्हणजे हा जो आता म्हणून राहिला आहे की तू तर नाही दाखवलेला आहे, त्याला पहिला पेढा द्यायचा आहे आपल्याला सिलेक्शन झाल्याच्या नंतर, बरोबर. म्हणून पेटा थोडंसं जिद्द ठेवा. ज्या आतमध्ये आग येऊ द्या. काही मोटिवेशनची गरज नाही आहे कोणाच्या. सेल्फ मोटिवेशनपेक्षा कोणतंच मोटिवेशन महत्त्वाचं नाही आहे. स्वतःच्या आईवडिलाकडे पहा, स्वतःची परिस्थिती पहा आणि स्वतःचं भवितव्य पहा. कारण याच्यानंतर मग पुढे तुम्हाला अजून खूप वेळ लागेल, ओके, सिलेक्शनसाठी. कारण की नंतर आता तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना की सेंट्रल गव्हर्नमेंटचेच आपल्याकडे ऑप्शन्स आहे. तर आता जो वेळ उरला आहे त्याला आपण कसं चांगलं करू शकतो. आणि अजून सांगतो आहे, जे होईल ते होईल. महावितरणमध्ये सिलेक्शन हो ना हो, तुम्ही तुमचे काम प्रामाणिकतेनं करा, तुम्ही तुमची मेहनत करा. आता महावितरणचा पहिला चान्स आहे मित्रांनो की 5,500 जागा आहे, म्हणजे एवढ्यासाठी ती एक्झाम घेत आहे. ओके. आतापर्यंत तर 10वीच्या मार्कावरच भरलेलं आहे. एक असं समजून घ्यायचं की याही वेळेस 10वीच्या मार्कावरच होतं आपलं, बरोबर. पण तुमचं प्रामाणिकतेनं काम करणं, डेडिकेटेडनं काम करणं हे तुमचं काम आहे. तुम्ही ते करा. तुम्हाला नक्की यशस्वी. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही अशा भरपूर साऱ्या मोटिवेशनल स्टोरी आहे, खूप साऱ्या तुम्हाला ऐकलेल्या आहे, तुम्ही पाहिलेल्या आहे. डबल त्याच आहे की मग तेच आहे की मास्तरला हे तर माहीतच आहे आम्हाला सर. आपली जशी थिंकिंग आहे ना तसं आपण घडत जातो. तुम्ही आताच तुमच्या डोक्यामध्ये विचार केला की नाही माझ्या तर होणारच नाही, आता मी याच्यात नाही लागलो तर त्याच्यातही नाही लागणार, तर तसंच होऊ शकते. मी याच्यात नाही त्याच्यात लागणारच. चांगल्या तऱ्हेनं पेपर सॉल्व करेल, यावेळेस माइंडला स्टेबल ठेवेल, एक क्वेश्चनचा आन्सर फुकून मार्क करेल. प्रश्न मी मेहनत केलेली आहे, मला माझ्या मेहनतीवर विश्वास आहे, आता मी चुकवणार नाही. बस या उद्देशानं पेपरला जा. डेफिनेटली पेपर चांगला जाईल तुमचा. काही अडचण असली तर मला सांगा, ठीक आहे. दुसरी गोष्ट की जे विद्यार्थी आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जात आहे, खूप सारे विद्यार्थी मला हे विचारतात की महावितरणचा पेपर द्यायचा की नाही द्यायचा. कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. पहा मित्रांनो, आता की मला असेही विद्यार्थ्यांचे फोन सर की आमचे विद्यार्थी असेही म्हणत आहे की आम्ही पेपर देणारच व XYZ काय जे काही कारण आहे. मी तुम्हाला नेहमी प्रॅक्टिकल सिच्युएशन सांगितलेली आहे.
कारण की नंतर असं नको म्हणायला पाहिजे की बस सर तुम्हीच म्हटलं होतं. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही जर सिलेक्ट झाले आता महावितरणमध्ये, तुमच्यात ॲबिलिटी आहे, तुम्ही तर सिद्ध केलंच. पण महावितरणमध्ये जर तुम्ही सिलेक्ट झाले तर तुम्ही नक्कीच एका गरिबाची जागा घेणार. जर तुम्ही ती जागा सोडली तर तुमच्या जागी दुसरा कोणता तरी विद्यार्थी लागेल. ही जर तुमच्यामध्ये मानसिकता असेल तर तुम्ही पेपरला सोडू शकता, स्किप करू शकता, या अजून काही फक्त टेक्निकल मार्क करून येऊ शकता. हे तुमच्याकडेच ऑप्शन्स आहे. तर हे होतं ऑल अबाउट जे तुम्हाला मी अजून दुसरी गोष्ट की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जे विद्यार्थी आहे जे आता DVला जाणार आहे, तर त्यांना पहिले तर शुभेच्छा. सगळ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेल्यांचं. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट आले आपल्या अकॅडमीचे, अजून काहीच टाकलेले नाही आहे. जे काही येतील ते रिझल्ट येतील, तुम्हाला सगळे पाहायला भेटतील. ओके, जे आकडा येईल तो प्रामाणिक आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझा एकही विद्यार्थी लागला चालते, पण तो माझा प्रामाणिक असावा. बस मला एवढं मला म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय खूप सारे विद्यार्थी टेन्शनमध्ये आहे की बा कास्ट व्हॅलिडिटीज पाहिजे, मग कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोण काय कोणाला काय सांगते अलगच. माझ्या काकानेही सांगितलं आणि माझ्या दादानेही सांगितलं की नाही डॉक्युमेंट कास्ट व्हॅलिडिटीज पाहिजे. पहा मित्रांनो, कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक नाही आहे तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लिस्टमध्ये मी तुम्हाला काही बेसिक नावं सांगतो आहे, म्हणजे बेसिक हे सांगतो आहे. पहा, तर डॉक्युमेंटच्या लिस्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचे की जे व्हॅलिडिटी आहे हे तुम्हाला नंतर काढून द्यावे लागते. मग बाकीचे डॉक्युमेंट्स कोणते आवश्यक आहे. त्याच्या आधी एक गोष्ट महत्त्वाची की जर तुमचे ॲडमिशन्स कुठं असेल तर तिथे तुम्ही TC तुम्हाला भेटणार नाही, पण बाकीचे डॉक्युमेंट जे जमा असतात आपले स्कॉलरशिप वगैरेसाठी किंवा कॉलेज जमा करून घेते, ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन यायचे. ज्याच्यामध्ये तुमचं 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, जर 12वी टाकलं असेल तर सेम सगळे डॉक्युमेंट्स काढून घेऊन यायचे कॉलेजमध्ये. फक्त TC राहिली पाहिजे आणि त्या TC जागी तुम्ही बोनाफाईड आणू शकता. तसं त्याची काही गरज नाही पडत, पण बोनाफाईड आपल्याकडे सेफ साईडसाठी असलं पाहिजे. तर महत्त्वाच्या डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही जे तुम्ही तिथे एक क्वालिफिकेशन टाकले असेल ते सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे. कारण की प्रत्येकानं डॉक्युमेंट्सचे वेगवेगळे टाकलेले आहे, पण मी सरळ तुम्हाला एका शब्दात सांगितलं की जिथे तुम्ही जे कास्ट व्हॅलिडिटी हे तुम्हाला नंतर तुम्ही त्याच्यामध्ये 10वी टाकलं असेल 10वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, 12वी टाकलं असेल तर 12वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, ITच्या ऑल मार्कशीट आणि त्याचं डिप्लोमा, जर पॉली टाकलं असेल तर पॉलीचे सुद्धा ऑल मार्कशीट आणि डिप्लोमा. त्याच्यानंतर अजून काही तुमचं ओपन युनिव्हर्सिटीमध्ये एज्युकेशन झालं असेल त्याच्या मार्कशीट, डिग्री असेल तर ती. त्यानंतर अप्रेंटिसशिप जे झालेली असेल पारेषणमध्ये त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे जे असेल एक्सपिरियन्स वगैरे ते तुम्हाला लागतील. कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा कोणाला ज्यांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता त्यांना नॉन त्याच्यानंतर मग डोमेसाईल, नॅशनॅलिटी, हे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे. त्यानंतर वुमन रिझर्वेशनचं सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवलं असेल तेव्हा किंवा मग आता काढून घेऊ शकता. तर जे काही ॲज पर तुमच्या फॉर्म असेल, तुमच्या क्रायटेरिया असेल, कोणाकडे हँडिकॅपचं सर्टिफिकेटची आवश्यकता असेल, कोणाला PAP प्रोजेक्ट अफेक्टेड असेल किंवा अजून काही सर्टिफिकेट तुमच्याकडे स्पोर्ट पर्सन असेल, तर जे सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे ते घेऊन घ्यायचे, ते जमा करून घ्या. काही घाबरण्याची गरज नाही आहे. दुसरी गोष्ट की कोणाच्या नावामध्ये कुठं वडिलांच्या नावामध्ये कुठं राव असते, कुठं नसते, कुणाच्या नावामध्ये जास्तीचा A आलेला असतो, कमीचा A आलेला असतो, कोणाचा नंबर टाकताना कास्ट व्हॅलिडिटीमध्ये 2 आकडे जरा जास्त येऊन जातात सुरुवातीला किंवा शेवटी किंवा मधातही एखादा चिल्लर मिस्टेक आहे मित्रांनो. याला काही घाबरण्याची गरज नाही आहे. याच्यासाठी जर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल तर तुम्ही त्याच्यासाठी एक राजपत्र बनवून घेऊन जाऊ शकता सुरुवातीलाच. अदरवाईज ते तुम्हाला तिथंसुद्धा बनवायला लावतात, पण आपण सोबत नेलेलं बरं ॲज अ सेफ साईड. ठीक आहे, तर ह्या काही होत्या. जास्त डॉक्युमेंट्सला टेन्शन घेऊ नका. अजून एक महत्त्वाचं नोट होतं की काही या लिस्टमध्ये वितरणचे सुद्धा विद्यार्थी आहे की ज्यांनी वितरणची अप्रेंटिसशिप केलेली आहे, तर ते सुद्धा भीतीमध्ये आहे की आता आमचं सिलेक्शन होईल की नाही होईल. तर जर तुमचे जे तिथं जा पहिले शांततेत, तुमचे जे मार्क्स असतील, जर त्यांनी महापरीक्षांच्या अप्रेंटिसशिपचे मार्क्स तुम्हाला दिलेले असतील, ते मार्क्स कॅन्सल करून जर तुमचा स्कोअर बसत असेल तर डेफिनेटली तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही आहे. सो हे होतं ओव्हरऑल सगळं पूर्ण. तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. आणि जे महावितरणचा पेपर देणारे सगळे विद्यार्थी आहे मित्रांनो, जेवढेही आता राहून गेलेले आहे मी सांगितलेलं आहे, तो प्रामाणिकतेनं आपला अभ्यास करा. चांगला पेपर जाईल तुमचा, घाबरू नका. लवकरच आपण तुमच्या सत्कारासाठी सुद्धा भेटणार आहे. आणि दुसरी गोष्ट की जे नॉलिफायच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आहे त्याचे शेड्यूल्स आहे हे तुम्हाला लवकरच आपल्या टेलिग्रामला किंवा माझ्या स्टेटसला भेटून जातील. सो थँक्यू. बाय बाय.